पोलीस स्टेशन MIDC अकोला येथे गुन्ह्यातील आरोपी यास मुद्देमालासह 12 तासाची आत मध्य प्रदेश राज्यातून अटक। सदर गुन्ह्यातील फिर्यादीनामे दीपक राधेश्याम अजमेर वय 27 वर्षे राहणार उज्जैन मध्य प्रदेश यांनी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी रिपोर्ट दिला की ते दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी इंदूर येथून रफिक भाई रईस भाई यांची मालकीचे लसणाचे एकूण 73 कट्टे अकोला मार्गे हैदराबाद येथे घेऊन जात असताना अकोला येथील शिवार टी पॉइंट समोरील भगतसिंग पुलाच्या वर त्यांची बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MP13 ZD 4303 चा टायर फुटल्याने त्यांनी एका अज्ञात व्यक्तीच्या महिंद्रा विरो पिकअप गाडी ज्यास नंबर प्लेट नसलेली मधून लसणचा माल हैदराबाद येथे पोहोचवण्यासाठी सौदा करून त्या पिकअपमध्ये लसणाचे कट्टे चढवीत असताना महिंद्रा विरो पिकअप गाडी ज्याला नंबर प्लेट नसलेली चालकाने त्याची महिंद्रा विरो पिकअप गाडीत काढून त्याच्या गाडीमध्ये टाकले। 42 लसणाचे कट्टे 1680 किलो प्रति 200 रुपये किलो एकूण किंमत 3,36,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पडून गेला। अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी अपराध क्रमांक 61/2026 कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये फिर्यादी यांनी आरोपीचा दिलेल्या मोबाईल नंबरच्या तांत्रिक मदतीने आरोपीची माहिती काढून ते शिवनी मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून शिवनी मध्य प्रदेश येथे तपास पथक पाठवून आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे मोहम्मद कैफ अब्दुल रऊफ हा त्याची महिंद्रा विरो कंपनीची पांढऱ्या रंगाचे तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली गाडीसह मिळून आल्याने आरोपीकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला। गुन्ह्यातील लसणाचे 42 कट्टे असलेले एकूण किंमत 3,36,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला। एक महिंद्रा विरो कंपनीची पांढऱ्या रंगाची गाडी 10 लाख रुपयांची जप्त केली। एक सॅमसंग कंपनीचा 10,000 रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला। असा एकूण 13,46,000चा मुद्देमाल आरोपीजवळून जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अच्युत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।